पुण्यातील तो संध्याकाळचा गारवा अंगाला झोंबत होता. मी सायली आज पुन्हा एकदा त्याच हॉस्पिटलच्या बाकावर बसले होते. वय वर्ष 32, पण मनावर मात्र अनेक वर्षाचं ओझं असल्यासारखं वाटायचं. दिसायला मी सुरक्षित, सुसंस्कृत आणि एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करणारी स्त्री, पण आतून कुठेतरी एक रिकामं पण होतं. लग्नाला 7 वर्ष झाली होती, पण संसारातील तो ओलावा, तो जिव्हाळा कधीच हरून गेला होता. सायली मॅडम, डॉक्टर अजिंक्य तुमची वाट पाहत आहे, नर्सने हसून सांगितलं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि कॅबिनचा दरवाजा हळूच ढकलून उघडला. समोर डॉक्टर अजिंक्य बसले होते. अंदाजे त्यांचं वय 40-42, चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि डोळ्यात एक प्रकारची खोली. ते फक्त एक नामांकित डॉक्टर नव्हते, तर त्यांच्या बोलण्यात एक अशी जादू होती की समोरचा माणूस निसंकोच होऊन व्यक्त व्हायचा. या सायली, कसं वाटतंय आज? त्यांनी फाईलवरून नजर वर करत विचारलं. काही खास नाही डॉक्टर, तेच डोकेदुखी आणि रात्रीची अस्वस्थता, मी खुर्चीत बसत म्हटलं. डॉक्टरांनी माझे रिपोर्ट बाजूला ठेवले आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. सायली, तुझी ही लक्षणं शारीरिक कमी आणि मानसिक जास्त आहे. तुमची मेडिकल टेस्ट सगळी नॉर्मल आहे, पण तुमच्या मनाची टेस्ट अजून केलेली नाही. त्यांच्या या वाक्यानं मी थोडी दचकले. त्यांनी स्टेथोस्कोप घेतला आणि मला जवळ बोलावले. जेव्हा त्यांनी माझ्या मनगटावर हात ठेवला तेव्हा मला एक वेगळा स्पर्श जाणवला. तो स्पर्श केवळ एका डॉक्टरचा नव्हता, तर तो एका आधाराचा स्पर्श होता. 32 वर्षाच्या या प्रवासात मी अनेक स्पर्श अनुभवले होते, पण या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं. काहीतरी असं जे मला सांगत होतं की इथे मी सुरक्षित आहे. तुमची धडधड वाढली आहे सायली, ते मंद सुरात बोलले. त्यांच्या आवाजातील तो साधेपणा मला अधिकच अस्वस्थ करत होता. मी नजर चोरली. कदाचित कामाचा ताण असेल डॉक्टर, किंवा कदाचित असं काही जे तुम्ही स्वतःला सांगायला घाबरत आहात, त्यांनी स्मितहास्य करत उत्तर दिलं. त्या दिवशी आमची भेट औषधापेक्षा संवादावर जास्त झाली. त्यांनी मला विचारलं नाही की मला काय दुखतंय, त्यांनी मला विचारलं की मला काय वाटतंय. एका स्त्रीला जेव्हा तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा कोणी भेटतो तेव्हा तिचं मन नकळत तिकडे झुकू लागतं. मी हॉस्पिटलमधून बाहेर पडले तेव्हा माझ्या हातात औषधांची चिठ्ठी होती, पण डोक्यात मात्र डॉक्टर अजिंक्य यांचा तो शांत चेहरा फिरत होता. घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे शांतता होती. नवरा त्याच्या कामात व्यस्त होता. मी आरशासमोर उभी राहिली. वय 32. लोक म्हणतात हे वय सर्वात आकर्षक असतं, पण या आकर्षणाचा उपयोग काय जर ते पाहणारे डोळेच घरामध्ये नसतील तर? मी बेडवर पडले आणि डोळे मिटले. मला पुन्हा पुन्हा तो स्पर्श आठवत होता. डॉक्टर अजिंक्य यांनी माझं मनगट धरल्याचा तो क्षण. ते केवळ औषध देणारे डॉक्टर नव्हते, तर माझ्या आयुष्यातील त्या रिकाम्या जागी हळूच पाऊल ठेवणारे कोणीतरी वाटू लागले होते. मला माहीत होतं की हे चुकीचं आहे. ते माझे डॉक्टर आहेत. मी एका सुसज्ज सोसायटीत राहणारी सुखी संसार असलेली स्त्री आहे, पण मन मात्र पुन्हा पुन्हा त्या दवाखान्याकडे धाव घेत होतं. पुढच्या भेटीत काय होईल? ही केवळ एक ट्रीटमेंट आहे की माझ्या आयुष्याला मिळणारे एक नवीन वळण? डॉक्टरांच्या त्या पहिल्या भेटीनंतर आठवडाभर मी माझ्याच विचारात हरवले होते. ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरी जेवण बनवतानाही डॉक्टर अजिंक्य यांचा तो शांत चेहरा आणि त्यांचा तो आश्वासक आवाज माझ्या कानात घुमत होता. 32व्या वर्षी आयुष्यात असं काही घडेल असं मला कधीच वाटलंसुद्धा नव्हतं. 2 दिवसानंतर पुन्हा फॉलोअपसाठी जायचं होतं. मी आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळत होते. आज मी नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लावला तयार व्हायला. थोडा हलका मेकअप, गडद निळ्या रंगाची साडी. मी स्वतःला विचारलं, सायली, हे तू कोणासाठी करतेस? मनाकडे उत्तर नव्हतं, पण हृदयाची धडधड मात्र वाढली होती. दवाखान्यात पोचले तेव्हा नेहमीप्रमाणे गर्दी होती, पण जेव्हा माझं नाव पुकारलं गेलं तेव्हा मनात एक विलक्षण हुरहुर होती. मी कॅबिनमध्ये शिरले. डॉक्टर अजिंक्य एका फाईलमध्ये काहीतरी लिहित होते. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य उमटलं. या सायली, आज औषधांनी काही फरक पडला की नाही अजून, का अस्वस्थताच आहे? त्यांनी खुर्ची मागे सरकावत विचारलं. औषधापेक्षा तुमच्याशी बोलून जास्त बरं वाटतं डॉक्टर. माझ्या तोंडून हे वाक्य नकळत निघून गेलं. मी क्षणभर दचकले, पण त्यांनी ते वाक्य फार सहजतेने घेतलं.
त्यांनी पुन्हा एकदा चेकअप सुरू केलं. जेव्हा ते BP तपासण्यासाठी माझ्याजवळ आले तेव्हा त्यांच्या अत्तराचा तो मंद सुवास मला मोहून टाकत होता. आमचं अंतर कमी झालं होतं. कॅबिनमध्ये पूर्ण शांतता होती. फक्त स्टेथोस्कोपचा आवाज आणि माझ्या हृदयाचे वेगाने चाललेले ठोके. सायली, तुमचं हृदय आज काहीतरी वेगळं सांगतंय, ते हळू आवाजात बोलले. त्यांचा तो अंदाज मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला होता. त्यांनी माझा हात हातात घेतला. तो स्पर्श औषधाचा नव्हता, तर दोन प्रौढ व्यक्तींमधील एका सखोल ओढीचा होता. डॉक्टर, मला भीती वाटते, मी खाली बघत म्हटलं. कशाची? या ओढीची, या नात्याची, ज्याला काही नाव नाही आहे. डॉक्टरांनी माझा हात अधिक घट्ट धरला. काही नाती निशब्द असतात सायली, त्यांना नावाची गरज नसते. तुमच्या आयुष्यात जे रिकामपण आहे ते मी समजू शकतो, कारण मीही त्याच प्रवासातून जातोय. त्यांच्या या कबुलीने मला धक्का बसला. तेही एकाकी होते. बाहेरून यशस्वी दिसणारा हा माणूस आतून इतका रिक्त कसा असू शकतो? आमचे डोळे एकटकले. त्या क्षणी केबिनमधील वातावरण खूपच गंभीर आणि भावूक झालं होतं. मला जाणीव होत होती की आम्ही एका अशा वळणावर उभे आहोत जिथून मागे फिरणं कठीण होतं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. खिडकीतून बाहेर बघताना मला वाटलं की कदाचित हेच ते सुख आहे ज्याची मी आजवर वाट पाहत होते. पण प्रश्न मनात टोचत होता, हे नातं नैतिक आहे का? समाज काय म्हणेल? आणि माझ्या संसाराचं काय होईल? डॉक्टर अजिंक्य माझ्या खूप जवळ आले. त्यांच्या श्वासांचा स्पर्श मला जाणवत होता. मला वाटलं आता काहीतरी अनैतिक घडेल. मी डोळे मिटून घेतले. केबिनमधील त्या शांततेत फक्त श्वास ऐकू येत होते. मला वाटत होतं की आता मर्यादा ओलांडली जाईल. 32 वर्षाच्या माझ्या आयुष्यात मी कधीच इतके हतबल झाले नव्हते. पण अचानक खांद्यावर एक स्थिर आणि भक्कम स्पर्श जाणवला. सायली, स्वतःला सावर. डॉक्टर अजिंक्य यांचा आवाज मगासारखा कातर नव्हता, तर त्यात एक प्रकारचा अधिकार आणि समजूतदारपणा होता. मी हळूच डोळे उघडले. ते माझ्यासमोर 2 पावलं लांब उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरची मगाशी दिसलेली व्याकुळता आता एका संयमात बदलली होती. सायली, आपण जे काही अनुभवतोय त्याला जग चूक म्हणेल, पण माझ्यासाठी ही 2 एकांकी मनांची ओढ आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जर या क्षणाला वाहत गेलो तर आपल्यातील हा आदर कायमचा संपून जाईल. मला तू फक्त शरीराने नको आहेस, मला तुझं ते मन हवं आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून कोणाशी तरी बोलायला असुसलेलं आहे. त्यांच्या या वाक्यांनी माझ्या अंगावर शहारा आला. मला माझ्याच विचारांची लाज वाटली. मी खुर्चीवर नीट बसले आणि स्वतःला सावरलं. डॉक्टरांनी पाण्याचा पेला माझ्यासमोर धरला. डॉक्टर, मी खूपच गोंधळले आहे. घरात सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं. नवरा आहे, पण तो फक्त नावापुरता. आम्ही एका छताखाली राहतो, पण आमच्यात संवाद उरलेला नाही. अशावेळी तुमच्यासारखा माणूस जेव्हा मला माझं अस्तित्व जाणून देतो तेव्हा मी वाहून जाते. मी माझी अश्रू पुसत म्हटलं. त्या संध्याकाळी आम्ही दवाखान्यात नाही तर मनाच्या गाभाऱ्यात संवाद साधला. त्यांनी मला त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं. त्यांची पत्नी एका दुर्धर आजाराने गेली होती आणि तेव्हापासून ते फक्त रुग्णांच्या सेवेत स्वतःला विसरून गेले होते. 2 एकांकी मनं जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे केवळ आकर्षण नसतं, तर एकमेकांना समजून घेण्याची एक तीव्र ओढ असते. पुढचे 15 दिवस आमच्यासाठी एका सुंदर स्वप्नासारखे होते. आम्ही रोज फोनवर बोलायचो, कधी उशिरापर्यंत तर कधी ऑफिसच्या कामातून वेळ काढून. आमचे संवाद आता काय दुखतंय इथून सुरू होऊन आज काय विचार केलास इथपर्यंत पोचले होते. ते मला त्यांच्या कठीण सर्जरीबद्दल सांगायचे. मी त्यांना माझ्या ऑफिसल्या राजकारणाबद्दल. आम्ही एकमेकांशी इमोशनल सपोर्ट सिस्टीम बनलो होतो. एके दिवशी डॉक्टरांचा फोन आला. सायली, संध्याकाळी थोडा वेळ मिळेल का? मला एक खूप महत्त्वाची बातमी द्यायची आहे. आपण कॉफी शॉपमध्ये भेटूया. मी उत्साहाने हो म्हटलं. ऑफिस सुटल्यानंतर मी घरी न जाता थेट कॉफी शॉपमध्ये पोचले. डॉक्टर अजिंक्य तिथे आधीच आले होते. आज ते खूप आनंदी दिसत होते. सायली, मला इंटरनॅशनल मेडिकल काउन्सिलकडून सर्वोत्कृष्ट सर्जनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात मला लंडनला जायचं आहे, त्यांनी आनंदाने सांगितले. अरे वा डॉक्टर, हे तर खूपच छान झालं, मी त्यांचा हात हातात घेत म्हटलं. त्या सार्वजनिक ठिकाणी आम्ही एकमेकांचा हात धरला होता, पण त्यात कोणताही संकोच नव्हता.
पण त्या क्षणी कॉफी शॉपचा दरवाजा उघडला आणि माझा नवरा रोहन त्याच्या काही मित्रांसोबत आत आला. माझं हृदय जरूर थांबल्यासारखं झालं. रोहनची नजर थेट आमच्या टेबलवर पडली. त्यांनी मला तिथे एका परपुरुषासोबत हात धरून बसलेलं पाहिलं होतं. रोहन जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर रागापेक्षा जास्त आश्चर्य होतं. सायली, तू इथे? आणि हे कोण आहेत? माझी वाचाच बसली होती. मी काय उत्तर देऊ? हे माझे डॉक्टर आहेत. पण डॉक्टर आणि पेशंट कॉफी शॉपमध्ये हात धरून का बसतील? नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य. डॉक्टरांनी स्वतःला सावरत उत्तर दिलं. सायली यांच्या एका महत्त्वाच्या केसबद्दल आम्ही चर्चा करत होतो. खरं तर मीच त्यांना इथे बोलावलं होतं, कारण हॉस्पिटलमध्ये आज खूप गर्दी होती. रोहनने डॉक्टराकडे संशयाने पाहिलं. केस? कसली केस? सायलीने तर मला काही सांगितलं नाही. काही गोष्टी वैयक्तिक असतात रोहन, मी धीर धरून एकवटून म्हटलं. आणि डॉक्टर अजिंक्य फक्त माझे डॉक्टर नाही, तर ते एक माझे चांगले मार्गदर्शक आहेत. रोहन त्या दिवशी काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातील तो अविश्वास मला स्पष्ट दिसत होता. आम्ही तिथून निघालो, पण त्या रात्री घरात एक भयानक शांतता पसरली होती. रोहनने मला एकदाही विचारलं नाही की मी तिथे काय करत होते, पण त्यांचं मन मला हजारो प्रश्न विचारत होतं. दुसऱ्या दिवशी मला डॉक्टर अजिंक्य यांचा मेसेज आला. सायली, काल जे झालं ते कदाचित आपल्या नात्याची परीक्षा होती. आपण काही चुकीचं केलेलं नाही, पण जगाच्या नजरेत आपण गुन्हेगार आहोत. तुला काय वाटतं? आपण इथेच थांबावं का? माझ्यासमोर 2 रस्ते होते. एक रस्ता त्या माणसाकडे जात होता ज्याने मला 32व्या वर्षी पुन्हा जगायला शिकवलं होतं, आणि दुसरा रस्ता त्या संसाराकडे जात होता जिथे मी फक्त एक कर्तव्य म्हणून राहत होते. पण मला एक गोष्ट माहीत होती. डॉक्टर अजिंक्य यांनी मला जे दिलं होतं ते शरीर नव्हतं, तर तो आत्मसन्मान होता. मी विचार केला, जर मी रोहनला सगळं खरं सांगितलं तर, जर मी त्याला सांगितलं की मला त्यांच्याकडून काय हवं होतं, जे मला डॉक्टरांकडे मिळालं, नातं टिकवण्यासाठी खोटेपणा, सत्य जास्त गरजेचं असतं. मी डॉक्टरांना रिप्लाय दिला, थांबायचं की चालायचं हे वेळ ठरवेल, पण मी आता लपून राहणार नाही. आपल्या नात्यात जे पावित्र्य आहे ते मी रोहनला समजावून सांगेन, मग त्याचा परिणाम काहीही हो. त्या संशयी नजरेने आणि घरात पसरलेल्या शांततेने माझं जगणं मुश्किल झालं होतं. त्या रात्री मी खूप विचार केला. आयुष्यात जेव्हा आपण 2 अशा व्यक्तीमध्ये अडकतो जिथे एका बाजूला कर्तव्य असतं आणि दुसऱ्या बाजूला भावना, तेव्हा निर्णय घेणे खूप कठीण असतं. पण डॉक्टर अजिंक्य यांनी मला एक गोष्ट शिकवली होती, स्वतःशी प्रामाणिक राहणं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी रोहनला समोर बसवलं. तो ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. रोहन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काल जे तू पाहिलंस त्याबद्दल तुला जे वाटतंय ते सगळं खरं नाही, पण जे आहे ते लपवण्यासारखंही नाही. मी शांतपणे सुरुवात केली. रोहनने रागानं माझ्याकडे पाहिलं. सायली, तुला नक्की काय सांगायचं आहे? तुझे त्या डॉक्टरांशी काही संबंध आहे का? मी एका दीर्घ श्वास घेतला. रोहन, डॉक्टर अजिंक्य आणि माझ्यात जे काही आहे ते शरीराचं नातं नाही, ते एका संवादाचं नातं आहे. गेल्या 7 वर्षात आपण एकत्र आहोत, पण तू मला कधी विचारलंस का की मला काय वाटतं? मी घरात असूनही किती एकटी असते हे तुला कधी जाणवलं? डॉक्टर अजिंक्य यांनी माझ्या त्या रिकामपणा शब्द दिले. त्यांनी मला आधार दिला जेव्हा मला त्यांची सर्वात जास्त गरज होती. रोहन स्तब्ध झाला. त्याला कदाचित अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. मी पुढं बोलत राहिले. त्यांच्याबद्दल मला ओढ आहे हे मी नाकारणार नाही, पण ती ओढ एका अशा माणसासाठी आहे ज्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. पण रोहन, मी तुझ्याशी प्रार्थना केली नाही, मी मर्यादा ओलांडलेली नाही, कारण मला आपल्या नात्याचा आदर आहे. पण जर तुला हे नातं टिकवायचं असेल तर तुलाही बदलायला हवं. त्या दिवशी रोहन कधीच न बोलता ऑफिसला निघून गेला. मला वाटलं होतं की आता सगळं संपलं. मी डॉक्टर अजिंक्य यांना फोन केला. डॉक्टर, मी रोहनला सगळं सांगितलं. मी कातर स्वरात म्हटलं, सायली, तू खूप धाडसाचं काम केलं आहेस. सत्याचा सामना करणं नेहमीच कठीण असतं. आता जे काही होईल ते स्वीकारण्याची ताकद ठेव. उद्या माझी लंडनची फ्लाईट आहे. तुला भेटायला आवडेल का? त्यांनी विचारलं. मी संध्याकाळी त्यांना भेटायला एअरपोर्टवर गेले.
तिथे लोकांची खूप गर्दी होती, पण तरीही आमचे डोळे एकमेकांना शोधत होते. जेव्हा ते समोर आले तेव्हा त्यांच्या हातात एक छोटी भेटवस्तू होती. "हे तुझ्यासाठी सायली, हे उघडून बघ." त्यांनी ती माझ्या हातात दिली. मी ती उघडली. त्यात एक सुंदर डायरी आणि पेन होतं. "हे कशासाठी?" मी विचारलं. "सायली, तुझं आयुष्य तू स्वतःच्या शब्दात लिहायला हवंस. कोणावरही विसंबून राहू नकोस. मी लंडनला जात आहे. कदाचित आपण पुन्हा भेटू किंवा नाही, पण ते आपल्यातील ते हे निशब्द नातं नेहमीच माझ्या मनात असेल. तू मला एक डॉक्टर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून जपलंस, त्याबद्दल आभार." ते हसून बोलले. त्या क्षणी मला जाणीव झाली की प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं किंवा शारीरिक जवळीक नाही. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं. त्यांनी माझ्या कपाळावर एक छोटासा पवित्र स्पर्श केला. तो निरापाचा स्पर्श होता. ते सिक्युरिटी चेकअपसाठी आत निघून गेले आणि मी तिथेच उभे राहून त्यांच्याकडे पाहत राहिले. माझं मन हलकं झालं होतं. मी घरी परतले तेव्हा रात्र झाली होती. घराचा दरवाजा उघडला तेव्हा रोहन तिथेच बसला होता. टेबलावर 2 कॉफीचे कप होते. "सायली, तू आलीस? मला माफ कर." रोहन उभा राहिला. "आज दिवसभर फक्त मी तुझ्या शब्दांचा विचार करत होतो. मला कळलं की मी तुला एक पत्नी म्हणून वागवलं, पण एक मैत्रीण म्हणून कधी समजून घेतलं नाही. आपण या नात्याला पुन्हा एकदा संधी देऊ शकतो का?" रोहनचे डोळे ओलावले होते. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मला कळलं की ही माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे. डॉक्टर अजिंक्य माझ्या आयुष्यातून औषध म्हणून आले होते आणि त्यांनी माझा संसार न मोडता तो कसा सावरला पाहिजे हे मला शिकवलं होतं. आज कधीतरी मी ती डायरी उघडते तेव्हा मला डॉक्टर अजिंक्य यांचा तो शांत चेहरा आठवतो. आमचं नातं कधीच अनैतिक नव्हतं, कारण त्यात लपवाछपवी नव्हती. ते होतं एक निःशब्द नातं, ज्याने मला माझं हरवलेलं सत्व परत मिळवून दिलं होतं. त्या रात्री त्या घरातला तो शांत कोपरा अचानक एका अनोख्या उबदाराने भरून गेला होता. टेबलावरचा कॉफीचा कपामधून निघणारी वाफ हळूहळू हवेत विरत होती, पण त्याहून जास्त वेगाने आमच्या दोघांतील 7 वर्षाचा दुरावा वितळत होता. मी रोहनकडे पाहिलं. त्याचे डोळे पश्चात्तापाने आणि एका आर्त आशेने भरलेले होते. इतक्या वर्षात मी त्याला कधी इतकं भावूक, इतकं हळवं पाहिलं नव्हतं. "सायली, मी तुला गृहीत धरलं होतं, पण आता मला फक्त तुझा हात पुन्हा हातात हवा आहे." रोहन कातर आवाजात म्हणाला. त्याने थरथरत्या हाताने माझा हात आपल्या दोन्ही तळहातात घेतला. तो स्पर्श अत्यंत हळुवार आणि आश्वासक होता. कितीतरी महिन्यांनी, कदाचित वर्षांनी मला त्या स्पर्शात स्वतःबद्दलची एक खरी ओढ जाणवली. बाहेर पुन्हा मंद पावसाची रिमझिम सुरू झाली होती. खिडकीतून येणारा गार वारा आणि खोलीतील मंद पिवळा प्रकाश एक वेगळंच वातावरण निर्माण करत होते. रोहन उठला आणि त्याने मला हळूच जवळ ओढलं. यावेळी त्याच्या मिठीत कोणताही संशय किंवा अधिकार गाजवण्याचा आव नव्हता. तिथे फक्त एक निष्पाप शरणागती आणि हरवलेलं प्रेम पुन्हा मिळवण्याची तळमळ होती. मीही माझे अश्रू रोखू शकले नाही आणि त्याचा आधार घेत त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्याच्या हृदयाची धडधड माझ्या कानात स्पष्ट ऐकू येत होती. जणू ते सांगत होतं की या नात्यात अजूनही प्राण बाकी आहेत. "आपण नव्याने सुरुवात करूया सावली." अगदी पहिल्या भेटीसारखं रोहनने मंद सुरात माझ्या कानाजवळ कुजबुजला. त्याने माझ्या चेहऱ्यावरील ओरघळणारे अश्रू आपल्या बोटांनी टोकाने हळूच टिपले. त्याची नजर माझ्या डोळ्यात खोलवर स्थिरावली होती. त्या क्षणी मला माझ्या अस्तित्वाची खरी किंमत जाणवली. त्याने माझे केस हळूच मागे सारले आणि अत्यंत प्रेमाने, हळुवारपणे माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवले. त्या एका स्पर्शाने माझ्या मनावरची सर्व जुनी जखम, सर्व रिकामपण एका क्षणात पुसून टाकलं. त्याने मला अधिक जवळ ओढलं. पावसाच्या त्या शांत रात्री आमच्या श्वासांची लय एक झाली होती. संवादाच्या ज्या पुलाने आम्ही पुन्हा जोडलो गेलो होतो, तिथे आता केवळ प्रेमाचा निखळ प्रवाह वाहत होता. त्या मखमली रात्रीने आमच्या संसाराला एक नवीन, उत्कट आणि नितांत सुंदर वळण दिलं होतं, जिथे शरीर आणि मन दोन्हीही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे समर्पित झालं होतं. त्या रात्रीनंतर असं वाटलं होतं की वादळ शमलं आहे आणि संसाराची नौका पुन्हा एकदा संत पाण्यावर स्थिरावली आहे. रोहनच्या वागण्यात झालेला बदल सुरुवातीला एखाद्या गोड स्वप्नासारखा भासत होता.
तो वेळेवर घरी येऊ लागला होता. शनिवार रविवार आम्ही एकत्र बाहेर पडायचो आणि भूतकाळातील कडवटपणा हळूहळू विरघळतोय असं भासवायचा प्रत्येक प्रयत्न तो करत होता. पण माणसाचं मन ज्या एका अनामिक भीतीची चाहूल घेत असतं, ती भीती कधीच पूर्णपणे शांत बसू देत नाही. 3 आठवडे उलटून गेले होते. पुण्यातला पाऊस आता ओसरला होता, पण आकाशात ढगांची एक धुरकट जड चादर कायमची असायची. एका मंगळवारी सायंकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून घरी परतले. रोहन अजून आला नव्हता. त्या घरात पसरलेली ती मंद शांतता मला सुखावणारी वाटत असतानाच अचानक स्टडी रूममधून काहीतरी पडल्याचा मंद आवाज आला. मी सावध झाले. घरात दुसरं कोणी असण्याची शक्यता नव्हती. मी हळूच पावलं टाकत स्टडी रूमकडे गेले. दरवाजा किंचित उघडा होता. आत मंद वारा येत होता, कारण खिडकीची एक झडप वाऱ्याने हलत होती. मी खिडकी लावण्यासाठी पुढे झाले आणि माझी नजर टेबलाच्या कोपऱ्यावर गेली. तिथे डॉक्टर अजिंक्य यांनी दिलेली ती चॉकलेटी रंगाची लेदर डायरी उघडी पडलेली होती. मला स्पष्ट आठवत होतं की मी ती डायरी माझ्या कपाटातल्या एका गुप्त खाण्यात ठेवली होती. मग ती इथे टेबलावर कशी आली? माझ्या हृदयाची धडधड क्षणात वाढली. मी पुढे होऊन ती डायरी हातात घेतली. त्या डायरीची पानं कोरी नव्हती. ज्या पानावर अजिंक्य यांनी मला स्वतःचं आयुष्य लिहायला सांगितलं होतं, त्या पानांच्या अगदी शेवटच्या पानावर एक गडद निळ्या शाईत लिहिलेली ओळ होती. ते अक्षर अजिंक्य यांचं नव्हतं आणि रोहनचंही नव्हतं. तिथे लिहिलं होतं, जे डोळ्यांना दिसतं ते कधीच पूर्ण सत्य नसतं. लंडन हे फक्त एक आवरण आहे. माझ्या हाताला घाम सुटला. हे कोणी लिहिलं? रोहनने ही डायरी पाहिली असेल का? आणि जर त्याने पाहिली असेल तर त्याने हे लिहिलं का? पण हस्ताक्षर पूर्णपणे अनोळखी होतं. त्या क्षणी घराची बेल वाजली. आवाजाने मी इतकी दचकले की डायरी हातातून खाली पडली. मी स्वतःला कसाबसं सावरलं. डायरी पुन्हा व्यवस्थित उचलून माझ्या बॅगेत लपवली आणि थरथरत्या पावलांनी दरवाजा उघडायला गेले. रोहन समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा थकवा नव्हता. एक विलक्षण ताण आणि डोळ्यात संशयाची एक धारदार चमक होती. त्याच्या हातात एक तपकिरी रंगाचं मोठं पाकिट होतं. सायली, तू ठीक आहेस ना? एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला? रोहनने घरात पाऊल टाकत विचारलं. त्याची नजर थेट माझ्या चेहऱ्यावरील घाबरलेल्या भावावर खिळली होती. काही नाही, कपडे बदलत होते. मी खोटं बोलले. माझ्या आवाजातील कापरेपणा लपवणं कठीण जात होतं. रोहनने काही न बोलता पाकीट टेबलावर फेकलं. आज मला ऑफिसच्या पत्त्यावर हे कुरिअर आलं. कोणी पाठवलं यावर पाठवणाऱ्याचं नाव नाही, फक्त माझं नाव आहे. माझा श्वास क्षणभर रोखला गेला. काय आहे त्यात? तूच बघ, रोहन शांत आणि थंड आवाजात म्हणाला. मी थरथरत्या बोटांनी ते पाकीट उघडलं. आत काही जुने न्यूजपेपर क्लिप्सिंग आणि काही फोटोग्राफ्स होते. पहिला फोटो पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो फोटो डॉक्टर अजिंक्य यांचा होता, पण त्या फोटोत ते एका पोलीस ठाण्याच्या बाहेर उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आणि त्यांच्या हाताला हातकडी होती. वर्तमानपत्राच्या जुन्या कात्रणावर ठळक अक्षरात बातमी छापली होती. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अजिंक्यवर त्यांच्यावर पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप. पुराव्याअभावी सुटका, पण वैद्यकीय परवाना धोक्यात. माझं डोकं चक्रावून गेलं. अजिंक्य यांनी मला सांगितलं होतं की त्यांची पत्नी एका दुर्धर आजाराने गेली. त्यांनी स्वतःला रुग्णसेवेत झोकून दिल्याचं सांगितलं होतं. मग हे काय होतं? मी ती बातमी 4 वर्षापूर्वीची होती. सायली, रोहनचा आवाज अत्यंत जवळून आला. तो माझ्या अगदी मागे उभा होता. ज्या माणसाला तू देव मानत होतीस, ज्याच्या एका स्पर्शाने आणि समजूतदार शब्दांनी तुला भुरळ घातली होती, त्या माणसाचा भूतकाळ तुला खरंच माहीत होता का? माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. रोहन, हे सगळं खोटं असू शकतं. कोणीतरी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल. बदनाम? रोहन उपरोधाने हसला. सायली, तो माणूस कधीच लंडनला गेलाच नाही. नॅशनल मेडिकल काउन्सिलिंगने त्याला कोणताही पुरस्कार दिलेला नाही. मी आज दुपारी त्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. डॉक्टर अजिंक्य यांनी महिनाभरापूर्वीच तिथून राजीनामा दिला होता आणि त्यांचा पत्ता किंवा संपर्क कोणाकडेच नाही. माझ्या कानात अजिंक्यचे शब्द घुसमटू लागले. कदाचित आपण पुन्हा कधी भेटू किंवा नाही. तो निरोपाचा स्पर्श, ती डायरी, ते शब्द, हे सगळं एक पूर्वनियोजित नाटक होतं का? पण का? एका यशस्वी, शांत आणि सुसंस्कृत दिसणाऱ्या डॉक्टरने
माझ्यासारख्या एका सामान्य स्त्रीच्या आयुष्यात येऊन इतका मोठा खेळ का मांडला? रोहन, मला काहीच समजत नाहीये. जर ते लंडनला गेले नाही तर मग ते गेले कुठे आहेत आणि हे पाकिट तुला कोणी पाठवलं? मी घाबरून विचारलं. ते शोधण्यासाठी मी एका प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशनची मदत घेतली आहे, रोहनने शांतपणे सांगितलं. कारण मला आता कळलंय की हा खेळ फक्त तुझ्या भावनांशी खेळण्याचा नव्हता, तर यामागे काहीतरी भयंकर कट आहे जो आपल्या दोघांचाही जीवावर बेतू शकतो. त्या रात्री घरात अन्न पाण्याचे भान कोणालाच राहिले नाही. रोहन हॉलमध्ये लॅपटॉपवर काहीतरी शोधत बसला होता आणि मी बेडरूममध्ये बसून ती डायरी पुन्हा पुन्हा निहाळत होते. अचानक मला जाणवलं की डायरीचं शेवटचं मुख्य पृष्ठ नेहमीपेक्षा थोडं जाड आहे. मी बारकाईने पाहिलं. कव्हरच्या आतल्या बाजूला 2 कागद एकत्र डिंकाने चिटकवलेले होते. मी हळूच एका ब्लेडच्या मदतीने ते आवरण उलगडलं. आत एक अत्यंत बारीक पेनड्राईव्ह आणि एक लहानशी चावी लपून ठेवलेली होती. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी तो पेनड्राईव्ह माझ्या लॅपटॉपला जोडला. स्क्रीनवर एकच ऑडिओ फाईल दिसली, जिचं नाव होतं सायली ट्रूथ वॅब. मी कानात हेडफोन लावले आणि फाईल प्ले केली. काही सेकंदाच्या खटखटानंतर डॉक्टर अजिंक्य यांचा तो शांत गंभीर आवाज ऐकू आला. सायली, जर ही तू फाईल ऐकत आहेस, याचा अर्थ रोहनपर्यंत ते कागदपत्र पोहोचले आहे आणि माझं सत्य तुझ्यासमोर आलं आहे. मला माहीत आहे की या क्षणी तू माझा तिरस्कार करत असशील, पण सायली, माझ्या पत्नीचा मृत्यू हा कोणताही आजार नव्हता आणि तो अपघातही नव्हता. तो एक खून होता आणि तो खून ज्या सिंडिकेटने घडून आणला त्याचा मुख्य सूत्रधार तुझा नवरा रोहन, ज्या कंपनीत फायनान्स हेड म्हणून काम करतो त्याच कंपनीचा मालक आहे आणि रोहन नकळत त्या काळ्या पैशाच्या व्यवहाराचा भाग बनला आहे. माझ्या अंगातून विजेची एक थंड लाट पसरली. मी श्वास रोखून ऐकत राहिले. मी तुझ्या आयुष्यात योगायोगाने आलो नव्हतो सायली. मला त्या सिंडिकेटच्या मुख्य सर्व्हरचा डेटा हवा होता, जो फक्त रोहनच्या लॅपटॉपवरून ॲक्सेस केला जाऊ शकत होता. पण तुझ्याशी संवाद साधताना, तुझं ते निष्पाप आणि एकाकी मन पाहताना मला जाणीव झाली की मी एका निरपराध स्त्रीचा वापर करत आहे. म्हणून मी त्या दिवशी थांबलो. मी तुला मर्यादा ओलांडू दिली नाही, पण आता रोहनचा जीव धोक्यात आहे. कारण त्याला वाटतंय मी त्याचा शत्रू आहे, पण खरा शत्रू त्याच्या अगदी जवळ आहे. त्या चावीच्या मदतीने मॉडेल कॉलनीतील लॉकर नंबर 402 उघड. तिथे सर्व पुरावे आहेत. रोहनला वाचव सायली आणि स्वतःलाही. ऑडिओ संपला. खोलीत एक भयानक गूढ शांतता पसरली. मी थरथरत्या हाताने हेडफोन काढले. दारावर सावली पडली. मी वर पाहिलं तर रोहन दारात उभा होता. त्याच्या हातात काचेचा ग्लास होता, पण त्याचे डोळे लॅपटॉपच्या स्क्रीनवर खिळले होते. त्याच्या ओठावर एक विचित्र थंड हसू उमटलं. सायली, तू पेनड्राईव्ह शोधून काढलास तर? रोहन अगदी संत आवाजात म्हणाला. त्याचा तो नेहमीचा काळजीवाहू आणि अपराधी चेहरा क्षणात नाहीसा झाला. त्याच्या चेहऱ्यावर आता एक अमानुष क्रूर शांतता पसरली होती. रोहन, तू माझ्या गळ्यातून आवाज फुटत नव्हता. अजिंक्यला वाटलं की तो खूप हुशार आहे. रोहन पुढे सरकत म्हणाला. त्याने तुला वापरून माझ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, पण त्याला माहीत नव्हतं की सुरुवातीपासून ही संपूर्ण चाल माझीच होती. तुला डिप्रेशनमध्ये पाठवणं, तुला त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवणं आणि अजिंक्यला तुझ्याकडे आकर्षित होऊ देणं, हा सगळा त्याला एका जाळ्यात ओढण्याचा प्लॅन होता. माझ्या पायाखालची जमीन खरोखरच नाहीशी झाली होती. ज्या माणसासोबत मी 7 वर्ष संसार केला, ज्याच्या पश्चात्तापावर मी विश्वास ठेवला, तो माणूस एका भयानक मुखवटा घालून वावरत होता. तू हे सगळं का केलंस रोहन? मी भीतीने मागे सरकत विचारलं. कारण अजिंक्यकडे माझे कंपनीचे ते पुरावे होते, ज्यामुळे मी आणि माझे पार्टनर आयुष्यभरासाठी तुरुंगात गेलो असतो. आता तो पुरावा आणि ती चावी आणि ती डायरी मला हवी आहे सायली. शांतपणे ती चावी माझ्या हातात दे, नाहीतर आजची रात्र आपल्या संसाराची खरोखरच शेवटची रात्र ठरेल. खिडकीबाहेर विजांचा कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस पुन्हा कोसळू लागला. त्या अंधाऱ्या बंद खोलीत मी एका अशा रहस्याच्या मध्यभागी उभी होते, जिथे एका बाजूला प्रेमाचा मुखवटा घातलेला मारेकरी नवरा होता आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा जीव धोक्यात घालून मला सावध करणारा गूढ डॉक्टर. माझा हात नकळत टेबलवर ठेवलेल्या त्या लहानशा चावीवर गेला. खेळ आता संवादाचा राहिला नव्हता. हा खेळ आता अस्तित्वाचा आणि जगण्याच्या संघर्षाचा बनला होता. माझ्या हाताची बोटे
त्या लहानशा थंडगार पितळी चावीभोवती घट्ट आवळली गेली. खोलीतल्या मंद प्रकाशात रोहनची सावली भिंतीवर अजस्र राक्षसासारखी पसरली होती. ज्या चेहऱ्याला मी आजवर माझा आधार, माझा संसार मानलं होतं, तो चेहरा आता एका क्रूर शिकाऱ्याच्या रूपात माझ्यासमोर उभा होता. त्याच्या डोळ्यात कसलाही दयामाया नव्हती. तिथे फक्त एक विषारी हाव आणि सुटकेची धडपड दिसत होती. सायली, वेळ वाया घालू नको, चावी इकडे दे. रोहनने एक पाऊल पुढे टाकत हात पुढे केला. त्याचा आवाज इतका थंड होता की माझ्या पाठीच्या कण्यातून भीतीची एक तीव्र कळ गेली. आणि जर मी नाही दिली तर? मी स्वतःला सावरत मागच्या बाजूला टेबलाचा आधार घेत विचारलं. माझ्या आवाजाचा थरकाप होत होता, पण मनाच्या एका कोपऱ्यात एका स्त्रीच्या स्वतःच्या अस्तित्वासाठीचा स्वाभिमान जागा झाला होता. तर काय होईल हे तुला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, रोहन उपरोधाने हसला. 7 वर्ष तू एका आभासात जगलीस. तुला वाटलं की मी फक्त कामात व्यस्त असलेला, भावना व्यक्त न करू शकणारा नवरा आहे. पण वास्तव हेच आहे की तुझ्या भावनांचा, तुझ्या संसाराचा वापर मी फक्त एका सुरक्षित ढाल म्हणून करत होतो. उच्च ब्रिज सोसायटीत एक आदर्श कुटुंब, कोणालाही संशय येणार नाही असा पडदा. पण आता तो पडदा फाटला आहे. बाहेर ढगांचा प्रचंड गडगडाट झाला आणि त्या क्षणी घराची वीज अचानक गुल झाली. संपूर्ण खोलीत दाट अंधार पसरला. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या लखचकमेमुळे काही क्षणापुरतं खोलीतलं दृश्य उजळून निघत होतं. तोच एक क्षण होता. रोहनने अंधारात पुढे झेप घेतली, पण मी आधीच सावध होते. मी टेबलावरचा जड काचेचा पाण्याचा जग उचलला आणि ज्या अंधारात, ज्या दिशेने रोहनची हालचाल जाणवली, तिकडे पूर्ण ताकदीनिशी भिरकावला. काच फुटण्याचा आणि रोहनच्या विव्हळण्याचा आवाज एकाच वेळी आला. सायली, थांब तिथेच, तो अंधारात चापडत ओरडला. मी एका क्षणाचाही विलंब न लावता ती चावी आणि बॅगेतून ठेवलेला पेनड्राईव्ह घट्ट पकडला. मोबाईल खिशात टाकला आणि हॉलच्या दिशेने धाव घेतली. पायाला काहीतरी टोचलं, पण वेदनेची जाणीव व्हायच्या आतच मी मुख्य दरवाजा उघडला आणि पायऱ्यावरून खाली पळाले. लिफ्टची वाट पाहण्या इतका वेळ माझ्याकडे नव्हता. मुसळधार पाऊस अंगावर कोसळत होता. रस्त्यावर शुकशुकाट होता. पाणी साचल्यामुळे रस्ते निरगडे झाले होते. मी मागे वळून पाहिलं नाही. माझ्या डोक्यात एकच विचार फिरत होता. मॉडेल कॉलनी, लॉकर नंबर 402. डॉक्टर अजिंक्य यांनी त्या ऑडिओमध्ये सांगितलेला तो पत्ता माझ्यासाठी जगण्याची एकमेव आशा होता. मी मुख्यतः रस्त्यावर आले आणि सुदैवाने एक रिकामी रिक्षा दिसली. मी हात दाखवून रिक्षा थांबवली. आत बसले. मॉडेल कॉलनी, पटकन घ्या दादा, मी धापा टाकत म्हणाले. रिक्षा पुण्याच्या त्या ओल्या अंधाऱ्या रस्त्यावरून वेगाने धावू लागली. खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या थेंबांनी माझा चेहरा ओलाचिंब झाला होता, पण आतलं रक्त धगधगत होतं. मी मोबाईल चालू केला. डॉक्टर अजिंक्य यांचा नंबर लावला, पण तो बंद येत होता. रोहनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी महिनाभरापूर्वीच राजीनामा दिला होता आणि ते गायब झाले होते. मग ते आता कुठे असतील? आणि जर ते खरंच रोहनच्या विळख्यातून मला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तर मग त्यांनी स्वतःच्या पत्नीचं मृत्यूचं काय? वर्तमानपत्रातली ती बातमी खोटी होती की त्यामागे काही वेगळं षडयंत्र होतं? रिक्षा मॉडेल कॉलनीच्या एका जुन्या व्यावसायिक इमारतीसमोर थांबली. ही एका खाजगी सेफ डिपॉझिट हॉल्टची इमारत होती. सुदैवाने या हॉल्टची 24 तास सेवा उपलब्ध होती. मी थरथरत्या पावलांनी पायऱ्या चढून आत गेले. काउंटरवर बसलेल्या सुरक्षा रक्षकाने आणि तिथल्या अधिकाऱ्याने माझ्याकडे संशयानं पाहिलं. पावसात भिजलेली, घाबरलेली एक स्त्री मध्यरात्री तिथे आली होती. मला लॉकर नंबर 402 ॲक्सेस करायचा आहे. मी माझा ID आणि ती लहानशी चावी त्याच्यासमोर ठेवत म्हणाले. त्या अधिकाऱ्याने सिस्टीममध्ये तपासलं. हे लॉकर मिसेस अंजली कुलकर्णी यांच्या नावे नोंदणीकृत आहे. नॉमिनी म्हणून मिसेस सायली यांचं नाव आहे. तुम्ही बायोमेट्रिक व्हेरीफाय करू शकता. अंजली कुलकर्णी हे डॉक्टर अजिंक्य यांच्या दिवंगत पत्नीचं नाव होतं. याचा अर्थ अजिंक्य यांनी आधीच माझी नोंद नॉमिनी म्हणून करून ठेवली होती. मी थरथरत्या हाताने स्कॅनरवर अंगठा ठेवला. हिरवा दिवा लागला. सुरक्षा रक्षक मला आतल्या शांत थंडगार लॉकरमध्ये घेऊन गेला. 402 क्रमांकाचं लॉकर उघडलं गेलं. आत एक जाडसर खाकी फाईल, काही डिजिटल हार्ड ड्राईव्ह, एका बंद लिफाफ्यात ठेवलेली चिठ्ठी होती. मी ती चिठ्ठी उघडली. त्यावर अजिंक्य यांच्या ओळखीच्या वळणदार अक्षरात लिहिलं होतं, सायली, तू इथे पोचलीस. याचा अर्थ रोहनने त्याचा खरा चेहरा दाखवला आहे. ज्या दिवशी अंजलीचा संशयास्पद मृत्यू झाला
त्या दिवशी तिच्या व्हिस्टेरा रिपोर्टमध्ये आणि लॅपटॉपमध्ये फेरफार करण्यात आला होता. मला तुरुंगात पाठवून तिच्या मृत्यूला आजारपण भासवणारा दुसरा कोणी नसून रोहनची कंपनी आणि त्याची परदेशी भागीदारी होते. त्यांनी एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा तपास दाबण्यासाठी अंजलीचा बळी घेतला, कारण ती आयकर विभागाची मुख्य तपास अधिकारी होती. या फाईलमध्ये त्या संपूर्ण नेटवर्क, बँक स्टेटमेंट, हवाला ट्रान्झॅक्शन आणि रोहनच्या स्वाक्षरीचे सर्व मूळ दस्तऐवज आहे. हे पुरावे घेऊन थेट CBIच्या विशेष पथकाकडे जा. तिथले ऑफिसर विजय सावंत यांना संपर्क कर. मी जिवंत आहे की नाही मला ठाऊक नाही, पण सत्य बाहेर आलं पाहिजे. चिठ्ठी वाचून माझे डोळे पाणावले. अजिंक्य यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला केवळ सावध केलं नव्हतं, तर एका मोठ्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं शस्त्र माझ्या हातात दिलं होतं. ज्या प्रेमाला आणि आधाराला मी एक भाबडा स्पर्श मानत होते, त्यामागे स्वतःच्या अस्तित्वाची राख आणि सावरून उभा राहिलेला एक लढवया माणूस होता. अचानक लॉकर रूमच्या बाहेरच्या भागात कसला तरी झटपट झाल्याचा आणि धातूच्या दारावर काहीतरी आदळल्याचा आवाज आला. मी फाईल आणि हार्डवेअर माझ्या बॅगेत कोंबल्या आणि सावध झाले. कॉरिडॉरमधून संत जड पावलांचा आवाज येत होता. मी दारूच्या फटीतून पाहिलं. तिथे रोहन उभा होता. त्याच्या डोक्यावर काचेच्या जगाने झालेली जखम होती, ज्यातून रक्ताची एक बारीक रेघ त्याच्या गालावरून वाहत होती. ज्याच्या हातात एक काळा चकचकीत रिव्हॉल्वर होता. त्याच्या मागे 2 अनोळखी काळ्या कपड्यातील गुंड उभे होते. सायली, मला माहीत आहे तू इथेच येणार. रोहनचा आवाज त्या बंदिस्त हॉलमध्ये घुमला. खेळ संपला आहे. फाईल मला दे आणि शांतपणे माझ्यासोबत चल. तुला काही होणार नाही. फक्त हे पुरावे नष्ट झाले की आपण दोघं लंडनला निघून जाऊ. मी तुला वचन देतो, आपण पुन्हा नवी सुरुवात करू. त्याच्या आवाजातील लबाडी आता स्पष्ट दिसत होती. त्याला फाईल हवी होती आणि त्यानंतर माझा काटाही काढला जाणार होता. हे ओळखण्याइतकी मी आता दुबळी राहिले नव्हते. रोहन ज्या नात्यात रक्ताचे डाग आहेत, त्या नात्याला कोणतंही भविष्य नसतं. मी लॉकरच्या रूमच्या आतील लोखंडी कट्ट्याच्या मागे उभे राहून ठाम आवाजात म्हणाले, अंजलीचा खून आणि हजारो लोकांची फसवणूक, या पापांची शिक्षा तुला भोगावीच लागेल. तुला अजूनही वाटतं तू इथून जिवंत बाहेर पडशील? रोहनने क्रूरपणे हसत बंदूक कॉक केली. सुरक्षा रक्षक आधीच बेशुद्ध पडले होते. इथे बाहेर जायला दुसरा कोणताही रस्ता नाही. त्याने पुढे पाऊल टाकलं, पण त्या क्षणी हॉलच्या मागच्या आपत्कालीन दाराचा लॉक प्रचंड आवाजाने तुटला. धुराचे लोट एकापाठोपाठ एक पोलिसांचा पथकाचा थवा आत प्रवेश केला. हात वर करा, शस्त्र खाली टाका, असा एका करड्या आवाजाचा हुकूम घुमला. त्या पथकाच्या अग्रभागी CBI ऑफिसर विजय सावंत होते आणि त्यांच्या अगदी मागे डॉक्टर अजिंक्य. त्यांच्या चेहऱ्यावर तोच विलक्षण संयम होता, पण डोळ्यात एका युद्धाचा शेवट झाल्याची चमक होती. रोहनने चक्रावून मागे पाहिलं. त्याने बंदूक अजिंक्यच्या दिशेने रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच सावंत यांच्या पथकाने झेप घेऊन रोहनच्या हातातील बंदूक उडवली आणि त्याला जमिनीवर दाबून त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. खोलीत काही क्षणांसाठी श्वासांचा वेग वाढवणारी शांतता पसरली. रोहन जमिनीवर विव्हाळत माझ्याकडे पाहत होता. त्याचा मुखवटा आता पूर्णपणे गळून पडला होता. त्याचे गुंड आधीच शरण आले होते. डॉक्टर अजिंक्य संत पावले टाकत माझ्या दिशेने आले. मी अजूनही त्या लोखंडी कपाटाला धरून उभी होते. माझे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. 7 वर्षाचा संसार एका रात्रीत उद्ध्वस्त. विश्वास आणि समोर उभा असलेला हा माणूस. अजिंक्य यांनी माझ्यासमोर येऊन शांतपणे हात पुढे केला. सायली, वादळ संपलं आहे. आता घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांनी तोच शांत आश्वासक आवाज. मी त्या फाईल्स त्यांच्या स्वाधीन केल्या. आमचे डोळे पुन्हा एकदा एकवटले. त्या वेळी त्या नजरेत कोणताही अपराधपण नव्हता. भीती नव्हती, लपवाछपवी नव्हती. तिथे फक्त एक सखोल कृतज्ञता होती. तुम्ही लंडनला गेला नाहीत? मी अश्रू पुसत विचारलं. सत्याचा निकाल लागल्याशिवाय मी कसा जाऊ शकतो? अजिंक्य मंद हसले. समीरने नाही, रोहनने मला संपवण्याचा कट रचला होता, पण मला तुझ्यावर विश्वास होता. तू सत्याची निवड करशील हा माझा विश्वास आज सार्थ ठरला. बाहेर पावसाचा जोर ओसरला होता आणि पहाटेची पहिली तांबडी किरण पुण्याच्या आकाशात उमटू लागली होती. पोलीस रोहनला घेऊन व्हॅनमध्ये बसवत होते. मी हॉलच्या बाहेर पायऱ्यावर उभी राहिले. अंगावरचा ताण हळूहळू उतरत होता. डॉक्टर अजिंक्य माझ्या शेजारी येऊन उभे राहिले. त्यांनी माझ्या हातात दिलेली छोटी लेदर डायरी मी घट्ट पकडून ठेवली होती. सायली, आयुष्य आता नव्याने लिहायला सुरुवात कर. तुझ्या आयुष्यात स्वतःच्या हाताने, स्वतःच्या अटींवर. अजिंक्य म्हणाले. आणि तुमचं काय डॉक्टर? मी विचारलं. माझ्या पत्नीला न्याय मिळाला. माझं कर्तृत्व पूर्ण. आता मी वैद्यकीय सेवेसाठी एक नवीन प्रवासाला निघेन.
ते शांतपणे म्हणाले. त्यांनी पुन्हा एकदा माझ्या कपाळाला तोच निरोपाचा आणि आशीर्वादाचा पवित्र स्पर्श केला. त्या शांत सकाळी जुन्या बंधनाच्या राखेवर उभं राहून मला जाणीव झाली, काही नाती ही संसाराच्या चौकटीत बसणारी नसतात, पण ती आत्म्याला जागं करून जातात. डॉक्टर अजिंक्य निघून गेले, पण त्यांनी मला जगण्याची, लढण्याची आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक नवी दृष्टी दिली होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि ती डायरी उघडली. त्या कोऱ्या पानावर माझ्या नव्या स्वतंत्र आयुष्याचं पहिलं पान लिहायला सुरुवात केली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.